नमस्कार, भोसलेज मिडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून स्कॉलरशिपची टेस्ट झालेल्यांच्या नंतरची म्हणजे 5वीच्या मुलांसाठीची बॅच परत चालू होत आहे. याच्या आधी काही मुले 5वीच्या बॅचसाठी येऊन गेली होती, पण आता ही बॅच नव्यानंच याच्यासाठी चालू करण्यात येत आहे की 27पर्यंत 26 तारखेपर्यंत ही मुलं स्कॉलरशिपच्या टेस्टमध्ये बिझी होती. या बॅचच्या आधी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची यांच्यासाठी एक अपडेट मी सांगू इच्छितो. सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश यासोबतच 5वीच्या इयत्तेच्या मुलांसाठी एक डेडिकेटेड इंग्लिशची कॉम्प्युटर लॅब आपण घेऊन येतात, ज्याचा उपयोग मुलं करतात. पाहत असाल तर इथे अशी ऑली 5-6 PC आहेत. त्या प्रत्येकामध्ये एक डिजिटल इंग्लिश लँग्वेज लॅब आहे. तर या लॅबमध्ये मुलांना आपण क्लासमध्ये तर इंग्लिश घेणारच आहोत, पण इथं बरेचसे पार्ट्स त्यांच्या इंग्लिशसाठी असतील, जे की यांची इंग्लिश चांगली करण्यासाठी मदत करतील. म्हणजे यांनी एक पार्टमध्ये जर त्यांनी केलं तर इवन वोकॅबलरी बिल्डरसारख्या पार्टमध्ये सुद्धा जवळपास इथं 5,000 वर्ड्सची त्यांची तयारी होईल. एवढे वर्ड्स आहेत जे की त्यांच्या याच्यामध्ये ऑफिशियल नंबर्स आहेत, पण अजून जास्तही असतील. तर हा एक इंग्लिशचा जरी पार्ट असेल तरी आम्हाला माहिती आहे फाउंडेशनला जेव्हा मुलं 6वीपासून येतात तेव्हा वन ऑफ दी बिगेस्ट प्रॉब्लेम हा इंग्लिशची वोकॅबलरी असतो, इवन 8वी-9वीपर्यंतसुद्धा. तर जीही मुलं इथे येतील त्यांच्यासाठी ही इंग्लिश लँग्वेजची लॅब ॲक्सेस अर्थातच मोफत असेल आणि त्यांना दररोज कमीत कमी अर्धा एक तास इथं जरी दिला तरी त्यांची इंग्लिश जी काही त्यांची सध्याची कंडिशन आहे त्यापेक्षा सुधारायला खूप जास्त मदत होईल. सोबतच ॲडव्हान्स इंग्लिशचाही पार्ट यामध्ये आहे. बाकीच्याही भरपूर काही गोष्टी आपल्यासाठी मुलांसाठी इथे आहेत. त्या 5वी असतील किंवा इवन 6वी ते 10वीमध्ये असतील, या सर्वांचा उपयोग करण्यासाठी एनरॉल करण्यासाठी मुलांनी आजपासून भोसलेज मिडिया येथे यावे. भेटूया 4 वाजताच्या बॅचमध्ये. नमस्कार.